डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेमध्ये 11 कामगारांचा मृत्यू, 60 कामगार जखमी। डोंबिवली एमआयडीसी स्फोटाच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे घटनास्थळी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डोंबिवली एमआयडीसीतील कारखान्यांच्या संदर्भात बैठक झाली होती। त्यावेळी 450 पैकी 5 कारखाने शिफ्ट करण्याचा आदेश दिला होता, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही। सरकार अपघाताची वाट बघत होते का? अंबादास दानवेंचा सरकारला सवाल। बॉयलर स्फोट प्रकरणामध्ये डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल बॉयलर स्फोटामुळे लागलेली आग पूर्णपणे विझलेली आहे। बेपत्ता कामगारांचा शोध सुरू करण्यात आलाय। एनडीआरएफची टीम दुर्घटनास्थळी दाखल झालेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये रासायनिक धूर दिसून येतोय। दुर्घटनेमध्ये मयत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाख रुपये जाहीर करण्यात आले। याशिवाय रुग्णालयातील जखमींचा सर्व खर्च शासन करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। डोंबिवलीमध्ये कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर शेजारी असलेल्या साईबाबा मंदिरातील काचा फुटल्या, पीओपी सुद्धा उखडले। एनडीआरएफच्या पथकाकडून मंदिराची पाहणी। नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांना केली अटक। देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येनंतर विशिष्ट समाजाच्या लोकांच्या विरोधात संशय निर्माण होईल, सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचं पत्रक काढल्यानं अटक। नातू अल्पवयीन असल्याचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा दावा। नातवावरती खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, सुरेंद्र अग्रवाल यांची मागणी। पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांचीही चौकशी होणार। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। पुणे अपघात प्रकरणामध्ये आज अल्पवयीन आरोपीच्या 2 मित्रांची चौकशी होणार। अपघात घडला तेव्हा ते दोघे मित्र त्या पोर्श कारमध्ये होते। त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांचीही पोलीस चौकशी करणार। लोकसभा निवडणूक निकालाच्या पूर्वीच अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या अभिनंदनाचे बॅनर। जामखेड तालुक्यातील लोणी फाटा इथे अन्सार पठाण या कार्यकर्त्यांना लावले बॅनर। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची 4 जून रोजी नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतमोजणी। मतमोजणी काळामध्ये 4 दिवस बाजारपेठ बंद ठेवायला व्यापाऱ्यांचा विरोध। आजपासून मुंबई महानगर क्षेत्रासह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीचे प्रवेश ऑनलाईन प्रवेश सुरू। प्रवेशासाठी यंदा 3 नियमित फेऱ्या आणि 2 विशेष फेऱ्या। 10वी-12वीच्या परीक्षांमधून श्रेणी विषय हद्दपार। परीक्षेतील सर्वच विषयांचे गुणांकन पद्धतीने मूल्यमापन केले जाणार। नियमित विषयांबरोबरच कला, शारीरिक आणि व्यवसाय शिक्षण या विषयांचीही प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होणार। 3री ते 12वीची सर्व पाठ्यपुस्तकं बदलणार। नवा अभ्यासक्रम आराखडा तयार। नागरिकांकडून 3 जून पर्यंत मागवल्या सूचना। राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार। याशिवाय मनुस्मृतीमधील श्लोकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा निर्णय। विरार वैतरणा विभागाच्या दरम्यान पूल क्रमांक 90 वरती तुळई बदलण्याचं काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरती विरार आणि वैतरणाच्या दरम्यान ब्लॉक। आज रात्री ब्लॉक असल्यानं रात्री 10:50 ते पहाटे 4:50 पर्यंत ब्लॉक असेल। विरार ते डहाणू रोड आणि डहाणू रोड ते विरार ही लोकल रद्द। घाटकोपर, भांडूप, मुलुंड आणि दादर परिसरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावं, महानगरपालिकेचं आवाहन। एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या राज्यभरातील तब्बल 20,000 एजंट्सना महारेराचा दणका। या एजंट्सची नोंदणी रद्द केली असून व्यवसाय करण्यावरही बंदी। अपात्र एजंट्सची सेवा घेणाऱ्या विकासकांचीही नोंदणी रद्द करण्याचा महारेराचा इशारा। घोडबंदर घाट रस्ता 2 आठवडे बंद राहणार। अवजड वाहनांना 6 जून पर्यंत बंदी। अटल सेतूवरून 1.5 महिन्यांमध्ये शिवनेरीनं 2383 प्रवाशांनी केला प्रवास। यातून एसटी महामंडळाला तब्बल 12,75,000 रुपयांचं उत्पन्न।
वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ, उन्हामुळे भाजीपाला शेतातच करपत असल्यानं शेतकरी हवालदिल. जळगाव जिल्ह्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नाशिकच्या गिरणा धरणातून चौथा आवर्तन सोडलं. 2000 क्युसेक वेगानं हे पाणी गिरणा नदी पात्रामध्ये वाहत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचं पॅनल जमीनदोस्त. वादळी वाऱ्यानं विजेच्या खांबांचं नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा. विदर्भाचं तापमान 45 अंशांच्या पार. अकोला येथे सर्वाधिक 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूरचं तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचं मोठं दुर्भिक्ष. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावातील शेतकरी रमेश नवले यांनी केळीचं पीक पाण्याअभावी काढून टाकलं. सरकारनं गरीब शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची नवलेंची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्यानं वीज पुरवठाही खंडित. परभणीमध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट. जिंतूरमध्ये 11 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण. नागपूरमध्ये कडक उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण. पालिकेकडून प्रमुख चौकामध्ये ग्रीन शेडची उभारणी. शिवाय छोटे सिग्नल दुपारच्या वेळेमध्ये बंद राहणार. पुण्यातल्या इंडियामध्ये आज 146वा दीक्षांत समारोह सोहळा. खडकवासलामधील खेत्रपाल मैदानामध्ये परेडचं आयोजन. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती. भंडाऱ्यामध्ये धान खरेदी आवारामध्ये अपहारामध्ये 3 केंद्रचालकांना अटक. 58,890 क्विंटल धानाच्या अपहार प्रकरणामध्ये 2 वर्षांनंतर केली कारवाई. सांगलीमध्ये गर्भपाताच्या 4.5 लाखाच्या गोळ्या जप्त. कोल्हापूरच्या करवीर पोलिसांची कारवाई. सुनील मळगे याला पोलिसांकडून अटक. नाशिकच्या मनमाडमध्ये भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. मुंबईच्या माझगाव परिसरामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या दुचाकीची 32 वर्षीय नागरिकाला धडक. उपचाराच्या दरम्यान नागरिकाचा मृत्यू. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. वडील लग्न करून देत नाहीत म्हणून 2 मुलांकडून बापावरती चाकून वार. छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोल्हाटी या गावातली घटना. 48 वर्षीय संपत वाहुळ यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू, तर दोन्ही मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पीएसआय कडून बेल्टनं जबर मारहाण केल्याचा आरोप. कवठे महाकाळ मधली घटना. कवठे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर कुटुंबाचा रात्रभर ठिय्या. कोल्हापूरच्या कळमवाडी या धरणाच्या जवळ नदीपात्रामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू. नदीपात्रातील धबधब्यामध्ये दगडावरती पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर. येत्या 14 जूनला माटुंगामधील यशवंत नाट्य संकुलामध्ये हा सोहळा होणार. मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस. मनसैनिकांकडून मध्यरात्रीत मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा. बंगालच्या उपसागरामध्ये उद्या चक्रीवादळाचा अंदाज. वादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरती धडकण्याची शक्यता. चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांना गती मिळणार. भारतासह 7 देशांमध्ये उष्णतेची लाट. बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, माली आणि लिबियामधील तापमान 45 अंशांच्या पुढे. जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू आणि पक्षाचे निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णा कठोर ताकीद. मायदेशी परत येण्यास आणि लैंगिक प्रकरणाच्या चौकशीला सामोरं जाण्यास सांगितलं. जनता दल पक्षाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट तात्काळ रद्द करा. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं पंतप्रधान मोदींना दुसरं पत्र. 7व्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लावणार जोर. हिमाचलच्या सिरमौर आणि मंडीमध्ये रॅली. त्यानंतर पंजाबच्या गुरदासपूर आणि जालंधरमध्येही करणार प्रचार.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज झारखंड येथील जमतारा आणि मधुपूरमध्ये करणार प्रचार। 7व्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेस नेतेही मैदानात। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज रांची आणि गोड्डामध्ये करणार प्रचार। ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनं भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची ऑफर नाकारली। कुटुंबासोबत वेळ घालवायचा म्हणत पॉन्टिंगनं बीसीसीआयची ऑफर धुडकावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।